नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघत महाफास्ट 100 बातम्या. लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार. ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यात जमा होणार. उपमुख्यमंत्री अजितदारांची लाडक्या बहिणींना ग्वाही. महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल. 60 वर्षात कुठलाही राजकीय पक्ष सलग 3 वेळा जिंकलेला नाही. मुंबईतील भाजप बैठकीत अमित शहांचं वक्तव्य. महाराष्ट्रात 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ. मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची. मुंबईतून अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, पण 1985 नंतर महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार नाही. अमित शहांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. स्वप्न पाहण्याचा सर्वांना अधिकार, काळ्या दगडावर भगवी रेघ आहे. राज्यात मवियाचं सरकार येणार. किशोरी पेडणेकरांचा अमित शहांना टोला. 2034ला राष्ट्रवादीचं सरकार येईल बोलल्यावर जितकं हसू आलं तेवढंच ते बोलल्यावर आलं असेल. जयंत पाटलांचा अमित शहांना टोला. महाराष्ट्र राज्य आणि अमित शहा आणि मोदींसाठी एटीएम कार्ड, ते टिकवण्यासाठी त्यांचे दौरे. मात्र मोदी शहांच्या दौऱ्यामुळे मवियाला फायदा. नाना पटोलेंचा निशाणा. लोकांचे अश्रू पुसणारं, मदत करणारं आमचं हिंदुत्व. ठाकरेंच्या गोमूत्रधारी हिंदुत्वावरील टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर. लोकसभेत वोट जिहाद पाहायला मिळाला. संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. मुस्लिमांच्या मतांना वोट जिहाद म्हणणाऱ्या गृहमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागावी. नाना पटोले आक्रमक. तर लव जिहादबाबत कारवाई करताना धर्माविरोधात बोलणाऱ्या आमदारावरही कारवाई करा. पटोलेंचा नितेश राणेंवर निशाणा. मुस्लिम जिहाद आणि पाकिस्तान हे शब्द वापरल्याशिवाय भाजपला पर्याय नाही. विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. मुकेश अंबानींनी रात्री 1 वाजता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मुकेश अंबानींनी शिंदेंची भेट घेतली. भेटीचं कारण अस्पष्ट. काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून आज मुंबईत लॉंग मार्च. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्रींच्या जयंतीनिमित्त लॉंग मार्चचं आयोजन. काही लोक अजून मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात. मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून काम करतो. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. लोकसभेत सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या. मवियाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचाच असणार. पृथ्वीराज चव्हाणांचा दावा. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी वक्तव्य केलं असेल. पृथ्वीराज चव्हाणांच्या मुख्यमंत्री पदावरील विधानावर पेडणेकरांची प्रतिक्रिया. उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा असला पाहिजे. चांगलं काम करणाऱ्यालाच उमेदवारी मिळणार. शरद पवारांची माहिती. दसऱ्याच्या मुहूर्तावर आमच्या विजयाची यादी बाहेर पडलेली असेल. गट बसण्याच्या जवळपास जागा वाटप फायनल होईल. मवियाच्या जागा वाटपाच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान. संभाजीनगरातील कन्नड विधानसभेवर अजित पवारांकडून दावा. परभणीच्या पाथरीत काँग्रेसच्या जागेवर शरद पवार गटाचा दावा. माजी आमदार बाबाजानी दुर्राणींचा पाथरीच्या जागेवर दावा. पाथरी विधानसभा ही पारंपरिक पवार गटाचीच. दुर्राणींचं वक्तव्य. बीड जिल्ह्यातून महायुतीच्या 6 जागा निवडून आणणार. वैद्यनाथाच्या साक्षीनं मंत्री धनंजय मुंडेंचा संकल्प. तर 5 वर्षात चुका झाल्या असतील तर माफ करा, मुंडेंचं आवाहन. पुण्यातील 14 विधानसभा मतदारसंघात भाजपची विद्यमान आमदारांनाच पसंती. कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर आणि खडकवासला मतदारसंघाचा समावेश. भाजप पदाधिकाऱ्यांच्या मतदान प्रक्रियेत स्पष्ट. कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपत हेमंत रासने, धीरज घाटे आणि कुणाल टिळक यांच्या नावाची चर्चा. तर पुणे कॅन्टॉन्मेंटमध्ये विद्यमान सुनील कांबळे आणि दिलीप कांबळे यांच्या नावावर चर्चा. संभाजीराजेंची स्वराज्य संघटना आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष. निवडणूक आयोगाकडे नोंदणी. सप्तकिरणांसह पेनाची नील. पक्षाला आयोगाकडून चिन्ह. बीआरएस पक्षाचे राज्यातील प्रमुख पदाधिकारी पवार गटात प्रवेश करणार. बीआरएसच्या पदाधिकाऱ्यांचा 6 ऑक्टोबरला शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. नांदेडमध्ये परिवर्तन महाशक्तीच्या प्रचाराला सुरुवात. परिवर्तन महाशक्ती 200 जागा लढवणार. माजी आमदार शंकर दोंडगे यांचं वक्तव्य. मला राष्ट्रवादीत घेऊन आत्मघातकी निर्णय असं काही जण म्हणाले, पण माझ्या येण्यानं 90% परळी राष्ट्रवादीमय झाली. धनंजय मुंडेंचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीत मवियाच्या 180हून अधिक जागा येणार. श्याम मानव यांच्याकडून विश्वास व्यक्त. बारामतीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना करा. युगेंद्र पवारांचे बारामती पोलिसांना पत्र.
चंद्रपूरमध्ये काँग्रेसवर जातीयवादाचा आरोप, महिला अध्यक्षांचा राजीनामा. पुण्यातील चतुश्रृंगी शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी सुरू. चतुश्रृंगी नवरात्र महोत्सवासाठी सज्ज, भाविकांमध्ये उत्साह. चंद्रपूरच्या पोंभुर्णा शहरात राज्यपालांच्या उपस्थितीत आदिवासी मेळावा, विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ वितरण. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 तारखेला पुणे दौऱ्यावर. राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागांचा आढावा घेणार. पुणे दौऱ्यात इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेणार. भाजप सोडून सगळ्यांसाठी आमचे दरवाजे खुले, आम्ही कोणासोबतही जाणार नाही. आदिवासी आणि ओबीसींना बरोबर घेऊन आघाडी उभी करत आहोत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःला कायद्याच्या चौकटीत अडकून घेऊ नये. मताच्या राजकारणामुळे स्वतःला अडचणीत आणू नका. अॅट्रॉसिटी दाखल होऊ शकते. धनगर आरक्षण अहवालाबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान. आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास तुम्हाला विजयाचा टिळा लागू देणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. संभाजीराजेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले. देशमुख आणि मते नावाच्या मुलाचा सीडीआर तपासा. गोळ्या घातल्या तरी लढाई थांबवणार नाही, लक्ष्मण हाके आक्रमक. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं. हाकेंच्या वैद्यकीय चाचणीनंतर निष्कर्ष, सूत्रांची माहिती. धर्मवीर 2 चित्रपट म्हणजे विधानसभा प्रचाराचा भाग, कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवारांचं वक्तव्य. विलास लांडे कोणासोबत जाणार हे दसऱ्यापर्यंत समजेल, विक्रांत तांडेंचं विधान. माजी आमदार विलास लांडे शरद पवार गटात जाण्याची शक्यता. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदा बीकेसीत होणार. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला अधिक महत्त्व. नायर रुग्णालय प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एंट्री. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची बदली. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, एमबीबीएस विद्यार्थ्यांची तक्रार. नायर रुग्णालयातील लैंगिक छळ प्रकरण चिघळण्याची शक्यता. बदलीनंतर काही तासातच डीनने तरुणीला पाठिंबा देणाऱ्या महिला डॉक्टरला नोकरीवरून काढल्यानं नवा वाद. नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश. विद्यार्थिनीकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार. जयंत पाटील यांनी ट्विटर अकाउंटवर प्रोफाईल फोटो बदलला. हक्क मागतोय महाराष्ट्र, जयंत पाटलांचा नवा प्रोफाईल फोटो. उद्याचा मुख्यमंत्री ठरलेला आहे, सांगायची गरज नाही. जनतेच्या मनात बसलेलं नेतृत्व परमेश्वरही हटवू शकत नाही. एकनाथ शिंदेंचं पुन्हा मुख्यमंत्री होणार. शहाजी बापू पाटलांकडून विश्वास व्यक्त. नवरात्रोत्सवातला गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका. विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री गोविंद शेंडेंची मागणी. आधार कार्ड बघून गरब्यात प्रवेश करावा, टिळा लावा, देवीची पूजा करायला लावा. गरबा आयोजकांना सूचना. शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणात जयदीप आपटेला दिलासा नाही. मूर्तिकार जयदीप आपटेचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने फेटाळला. 2 दिवसांपासून सुरू होती जामीन अर्जावर सुनावणी. सिडकोच्या एकूण 67,000 घरांसाठी 7 ऑक्टोबरला लॉटरी. पहिल्या टप्प्यात 26,000 घरांची लॉटरी निघणार. अध्यक्ष संजय शिरसाट यांची माहिती. मुंबई पुणे शिवनेरी एसटी बसमध्ये शिवनेरी सुंदरी नेमली जाणार. प्रत्येक एसटी स्टँडमध्ये महिला बचत गटाला स्टॉलसाठी जागा देण्यात येणार. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेंचा निर्णय. कळव्याच्या सह्याद्री शाळेतील 38 विद्यार्थ्यांना विषबाधा. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार. शालेय पोषण आहारातून झाली विषबाधा. उल्हासनगरमध्ये माथेफिरूचा पोलिसावर हल्ला. यापूर्वी महिला पोलिसावर आणि एका रुग्णावर केला होता हल्ला. वांगणीतील तलावाचा लवकरच कायापालट होणार. वांगणी पूर्वेला स्वतंत्र आरोग्य उपकेंद्रही मंजूर. आमदार किसन कथोरेंच्या हस्ते भूमिपूजन. बदलापुरात घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला मूर्तीशाळेत लगबग. मूर्तिकारांकडून देवीच्या मूर्तीवर शेवटचा हात. अंबरनाथच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या 100 जागांना मंजुरी. 2024-25च्या शैक्षणिक वर्षात होणार प्रवेश. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील तराडीत पावसाचा कापूस पिकाला फटका. कापसाचा दर्जा घसरल्यानं अवघा 4,000चा भाव. शेतकरी आर्थिक संकटात. पेसा भरती प्रकरणी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात सरकार अपयशी. आदिवासी समाजात तीव्र असंतोष. समाज रस्त्यावर उतरल्यास सरकार जबाबदार. केसी पाडवींचा इशारा. आगामी विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रशासनाला आदेश. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा सत्कार. शिंदेगडाचे आमदार आमच्या पाडवी यांच्याकडून गौरव. नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीची आवक सुरू. मात्र पथारीसाठी जागा नसल्यानं व्यापाऱ्यांचे हाल.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाची आवक घसरली. आवक घसरल्यानं मुगला 6 ते 6.5 हजारांचा भाव. धुळ्यात खासदार शोभा बच्छाव यांच्याकडून विविध विकास कामांचा आढावा. कामं गुणवत्तापूर्ण करण्याच्या बच्छाव यांच्या सूचना. धुळ्यात स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत महास्वच्छता अभियान. रत्नागिरीच्या बहिरवलीतील पोस्ट कार्यालयाच्या 2800 खातेधारकांच्या खात्याची पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी. आर्थिक अफरातफरीचे प्रकार वाढल्यानं ग्रामीण भागातील ठेवीदारांच्या चिंतेत भर. अहमदनगरच्या पाथर्डी शेवगाव मतदारसंघात भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना गोंधळ. भाजपच्या 2 गटांमध्ये अंतर्गत कलह बाहेर. मोनिका राजळे पक्षपातीपणा करत असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप. कर्जत जामखेड मतदारसंघात लागलेल्या बॅनरची चर्चा. हम 7-7 है, हम 5-5 है अशा आशयाचा बॅनर. हिंगोलीत महायुतीमध्ये विधानसभेच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये चढाओढ. चंद्रपूर विधानसभेची जागा कोणाकडे जाणार हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षात प्रवेश घेणार नाही. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची स्पष्टोक्ती. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील तुरळ धामणी परिसरात पावसाची हजेरी. 8 दिवसानंतर पाऊस. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये जोरदार पावसाची हजेरी. काही दिवसांची दडी मारल्यानंतर दमदार पाऊस. रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 343 गावांमधल्या 64,688 घरात नळ जोडणी. हिंगोली जिल्ह्यातील 3 लाखाहून अधिक शेतकरी पीक विमा मिळवण्याच्या प्रतीक्षेत. अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी 25% अग्रिम रक्कम देण्याचे आदेश दिल्यानंतर शासनाकडून विमा कंपनीकडे निधी वर्ग झाला नाही. नागपुरातील मोबाईल शॉपी फोडून 24 लाखांच्या मोबाईलवर डल्ला मारणाऱ्या यूपीच्या टोळीला उत्तर प्रदेशात जाऊन अटक. दिघोरी परिसरातील मोबाईल शॉपीमध्ये झाली होती चोरी. अहमदनगरच्या शिर्डीत समाज मंदिर परिसरात एकमेकांवर कोयता आणि चॉपरनं वार केल्याची घटना. नांदेडच्या किनवटमध्ये डोंगराच्या पायथ्याशी गांजाची शेती. पोलिसांच्या कारवाईत 3 ट्रॅक्टर गांजा जप्त. तुरीच्या शेतात गांजाची झाडं कोणी लावली याचा शोध सुरू. भंडाऱ्याच्या नागपूर नागभीड महामार्गावर मजुरांच्या गाडीला टिप्परची धडक. अपघातात एका महिलेचा मृत्यू तर 24 मजूर जखमी. रायगडमध्ये समाज मंदिराची भिंत कोसळल्याची घटना. महाडच्या MIDC परिसरातील खैराड गावातली घटना. 3 आदिवासी महिलांसह चिमुकली जखमी. महाडमधील खासगी रुग्णालयात उपचार. नागपूरच्या मानकापूर कारागृह पोलीस शिपाई लेखी चाचणी परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार. लेखी परीक्षेत स्पाय माईकचा वापर. जळगावच्या शिरसोलीत वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी घरगुती सिलेंडरचा वापर. वर्ध्याच्या सेलूत महाविकास आघाडीचा जनआक्रोश आंदोलन. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर इंझवार समाजाचा धडक मोर्चा. कोल्हापूरच्या इचलकरंजीत सुळकुड योजनेच्या अंमलबजावणीसाठी मूक मोर्चा. नागपूरच्या संविधान चौकात महाज्योतीमार्फत पायलट ट्रेनिंग घेणाऱ्या 13 विद्यार्थ्यांचं आंदोलन. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाच्या ज्वारीचं वाटप. कापड पुरवठ्यास अभावी मराठवाड्यात 3.25 लाख विद्यार्थी शालेय गणवेशाविना. ऑक्टोबर महिना उलटूनही विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा कायम. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडून नवरात्र उत्सवासाठीच्या तयारीचा आढावा. पुण्याच्या भोरमधील उतरवली गावातील कुंभारवाड्यात देवीच्या मूर्ती रंगवण्याची लगबग. नवरात्र उत्सव 2 दिवसांवर येऊन ठेपल्यानं मूर्तींच्या मागणीत वाढ. साताऱ्याच्या कराड नगरपालिका